नशीब आणि संचित म्हणजे काय? नशीब आणि संचित म्हणजे काय हेच आपल्याला कळलं नाही. माझ्या नशिबात काय, गाडी आहे का, घर आहे का, कर्ज मिटणार का, मग का फाशी घेऊन मरतो मग आता कर्ज मिटणार नाही तर माझ्या नशिबात का? तुमच्या नशिबात संचितात परमेश्वराने सगळं लिहून ठेवलंय. तुमच्या नशिबात आणि संचितात परमेश्वराने सगळं लिहून ठेवलंय, पण तुम्हाला नशीब आणि संचित सापडाना. नशीब आणि संचित सापडाना आणि नशिबाचा आणि संचिताचा अर्थच तुम्हाला कळाना. म्हणजे दृष्टी असून सुद्धा अंध आहे आपण, दृष्टी असून सुद्धा अंध आहे. सहज उदाहरण आहे हो. तुम्ही दररोज आरशामध्ये पाहते, दररोज आरशामध्ये पाहते, महिनाभर आरसा पुसला नाही आणि त्या आरशात तुम्ही पाशाल ना, घाणच दिसल तुम्हाला. आरशात दररोज पायासाठी दररोज आरसा पुसावा लागतो, पुसावं लागतं का नाही? दररोज आरशात पायासाठी दररोज आरसा पुसावा लागतो. ते नाही, तुमच्या जीवनातल्या दररोजच्या नीतिक्रमातून माता भगिनींना माहिती, भांडे धुवून चून फळीला लावून ठेवले, दरवाजा खिडक्या बंद राहिल्या तरी परंतु त्याच्यावरती घाण बसलेली असते. दरवाजा खिडक्या बंद असून सुद्धा मग घाण येते कुठून? हां, तशाच पद्धतीनं नशिबाला संचिताला जी मलिनता आलेली ना, त्या मलिनतेमुळं तुमच्या नशिबात संचितात काय नाही हे दिसत नाही. आणि नशिबाची संचिताची मलिन करता, साफ करण्याकरता, नशीब आणि संचित स्वच्छ करण्याकरता अनुष्ठान आहे. हे तुम्हाला दिसल का नशीब आणि संचित याला मलिनता येते कसे हे बी कळलं पाहिजे. का गरज होती? आज मात्र तुम्ही कालची घटना पाहिली ना, तुम्ही ऐकली असेल फोनला ना, आणि त्याच्या अगोदरची परवा दिवशीची एक घटना आहे त्याच परिसरातली, तिकडची उडाण्याच्या अंगची परिस्थितीची तिकडची घटना आहे. खूप बिकट परिस्थिती का आपल्या तिकडं. त्यांच्याला मात्र आपल्या कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी मात्र पिकअप गाडीची त्यांच्या पूजा केली आम्ही. त्यांची ताई होती, त्यांच्या ताईने त्यांच्या परिवारातले घराणे सांगितले आमच्याकडं. सोन्यासारखे 2 लेकरं होते, एक होतं बालवाडीला, एक होतं दुसरीला का पहिलीला होतं ते असं. पण पतिदेव मात्र दारू प्यायचे, एवढे दारू प्यायचे, एवढे दारू प्यायचे, आणि त्या ताईंना मात्र मारझोड करायचे, खूप त्रास द्यायचे. या त्रासाला त्रासून मात्र फक्त कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी फक्त म्हणले घरगुती अशा पद्धतीनं थोडंसे समस्या आहे. ताईंना सांगितलं का बा पर्सनल तुम्ही भेटायला, बा पर्सनल भेटायला येता येता मात्र त्यांच्यावरती ते संकट ओढवलं. पार्वतीचा कार्यक्रम सकाळी मात्र घरामध्ये वादविवाद झाले आणि त्या ताईने मात्र 2 सोन्यासारखे लेख